मुंबईत घाटकोपरमधल्या पेट्रोल पंपावर जाहिरातीचा महाकाय फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकूण 16 जणांचा मृत्यू झाला असून आता बचावकार्य पूर्ण झाल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे। गगराणी यांनी आज घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली। आज दिवसभर ढिगारे उपसण्याचं काम सुरू राहील असं सांगत कार्यरत असलेल्या पेट्रोल पंपामुळे इथे बचाव कार्याला विलंब लागत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। बेकायदेशीर फलकांविरोधात कारवाई सुरू असून सर्व फलकांना स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। दुर्घटना झाली, या दुर्घटनेमध्ये 16 जणांचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे। आता या ठिकाणी आपण जे साईटवरती पाहत आहात हे बचाव कार्य आता पूर्ण झालेलं आहे। आता फक्त जे काम चालू आहे ते या ठिकाणी या होर्डिंगचा जो मलबा पडलेला आहे तो हटवण्याचं काम चालू आहे। हे आज दिवसभर चालू राहील। मुंबईतल्या होर्डिंगच्या संदर्भामध्ये कुठले कुठले कारवाई करायची, ॲक्शन्स घ्यायच्या या संदर्भामध्ये देखील कालपासून आम्ही युद्ध पातळीवरती वेगवेगळ्या कारवाया हाती घेतलेल्या आहेत। महापालिकेच्या परवानग्या घेतलेल्या जी होर्डिंग आहेत त्याला स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी करणं हे बंधनकारक असतं। तर आम्ही रेल्वेला देखील त्याप्रमाणे आदेश दिलेले आहेत की त्यांनी देखील ही जी मानकं आहेत त्याचं पालन केलं पाहिजे।